कुठलाही पंतप्रधान कुठल्याही मुख्यमंत्र्याला जात नसती, त्याच्यात जात बघितल्या जाऊ नये। जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी जर जातीवर आले असते तर आरक्षण देऊन टाकलं असतं, पण सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार केला असेल। तसं फडणवीस साहेब, आम्हाला एक अपेक्षा आहे की तुम्ही आरक्षण देताल, लवकरच आरक्षण आम्हाला मिळेल 27 ऑगस्टच्या अगोदर, असा आम्हाला विश्वास आहे। नाही तर मुंबई आमचीच। मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे फक्त मराठवाड्यातले लोक आहेत, दुसरीकडचे नाहीत असं काही जण म्हणतात। अहो साहेब, आता पश्चिम महाराष्ट्रात दौरा मी करून आलो दादासोबत। आम्ही सोलापूर गेलो, सांगली गेलो, सातारा गेलो, फलटण गेलो, भोर गेलो, अहिल्यानगर गेलो, अगोदर आम्ही गेलो जळगाव, धुळे, अंमळनेर, अकोला, अमरावती हा भाग फिरून आलो। कुठं हे नाही तुम्ही, म्हणजे आम्ही विदर्भ बघितला, खानदेश बघितला, कोकण बघितला, पश्चिम महाराष्ट्र बघितला, मराठवाडा बघितला। त्या लोकांना जरी आरक्षण असलं तर त्यांना कळालेलं आहे की आपला गरीब गरजवंत मराठवाड्यातला त्याला आरक्षण नाही, आणि तिकडे कोण म्हणतं आरक्षण आहे? सगळ्यांना आरक्षण नाही साहेब। मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, कोकणात मराठ्यांना आरक्षण मिळालं, म्हणून एवढी लाखाची जी गर्दी सभायला होती ना, हे तेच कारण आहे। कशाला आले असते ते? इतक्या वर्ष जे काही आमचे लोक लढले ना, तर ते पश्चिम महाराष्ट्राचे, विदर्भातले लोक त्यांचे हे करीत नव्हते। ते म्हणत होते आम्ही ऑलरेडी कुणबी ते, पण मराठा तो कुठलाही असो, त्याच्यात आता पहिले कसं होतं, मी पाटील, मी देशमुख, हे जे उपजाती हे जे होतं ना, हे आम्ही आता कमी केलेलं। फक्त आमच्यासाठी फक्त मराठा, आणि मराठ्यावर कुठंही आच आली, साधा सर्वसामान्य आमच्या मराठ्याला एखाद्याला ठेच जरी लागली तर पुरे 6 कोटी मराठी घायल होतील, अशी ताकद आम्ही निर्माण केलेली। त्याच्यामुळं आता डिवायडेशन नाही, आम्ही आता सगळे एक आहे। म्हणून एक मराठा लाख मराठा पहिली घोषणा होती, आता एक मराठा कोटी मराठा आमची घोषणा आहे।